नमस्कार मंडळी, राम राम. कोल्हापूरकरांचा नमस्कार. मी आहे महेश आणि तुम्ही बघत आहे यूट्यूब चॅनल. हासूर तुम्हालामध्ये आता पोलीस भरतीचा निकाल लागला. मुंबई पोलीसमध्ये हासूर गावामध्ये 14 जणांची निवड झाली. त्यामध्ये आमच्या धीरज म्हणजे हासूरमध्ये बालगोपाल तरुण मंडळ म्हणजे आमच्या कोपऱ्यावरच आपल्या धीरजची निवड झाली आणि लय भारी वाटते. एकदम सामान्य कुटुंबातनं एकदम वरती जायचं आणि त्यामध्ये आबजो अमर असू दे आणि मावशी असू दे त्यांची साथ लय भारी. आणि ज्यावेळी पोलीसचा निकाल समजला त्यावेळी कसं वाटलं आणि कधी कळाला? रात्री 9:30च्या आसपास निकाल समजला. हां, तिथून आनंद गगनात मावत नव्हता, एवढा आनंद झालेला. पहिल्यांदा घरातल्यांना फोन करून सांगितलं हां. आणि मग सगळ्या मित्रांना वगैरे सांगितलं. त्यावेळी अमरला आणि अब्दुलला सांगितल्यावर काय वाटलं? ह्यासनी पहिल्यांदा कधी सांगितले? ते एकदम पहिला त्यांना दोघांनाच फोन केला मी. हां, एकदम भारी म्हणजे एकदम हे झालं, त्यांना एक्साइटमेंट होती त्यांना जोरात. होय काय? होय. आणि आपल्या म्हणजे तुमच्या कुटुंबात सगळ्या खाकीवरती कधी आली होती का? पहिल्यांदाच खाकीवरती आली? भाऊ पहिल्यांदा खाकी म्हणजे महामंडळात आहे, ड्रायव्हर प्लस कंडक्टर. त्यानंतर आता मी, पहिले काका होते आमचे, हां. एस टी महामंडळामध्ये होते. त्यांचाच आशीर्वाद आहे म्हणायचं सर्वांवर. लय भारी वाटते. ह्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आपण जे पोलीस भरती होते त्यात आपलं कष्ट पण सगळ्यात महत्त्वाचे आणि घरातल्यानी सगळ्यांनी मेहनत केलेली असते ती सगळ्यात महत्त्वाची असते. आणि असा प्रसंग येतोय की आपल्याला म्हणजे कालचा निकालावर इतका आनंद वाटला. म्हणजे आम्हाला सुद्धा ऐकल्यावर धीरजचं ज्यावेळी सिलेक्शन झालं त्यावेळी सुद्धा आम्हाला आनंद भरपूर झाला. आणि तुमच्या पुढच्या भविष्यासाठी खरोखर खूप खूप शुभेच्छा. तुला अब्दू काय बोलायचं आहे काय? हां, बोल की. मला आमच्या भावाबद्दल फार अभिमान आहे. त्यांना जे आम्हाला पाहिजे होतं ते करून दाखवलं. ते 11 वर्षाचा संघर्ष त्याचा पूर्ण झाला. आणि तुम्ही मग होमगार्डला किती वर्ष झालं होतं? होमगार्ड आम्ही 3-4 वर्ष केली ते होमगार्डमध्ये. होय काय? तिथून थांबलो आणि मग अभ्यासाने प्रॅक्टिस चालू केली. होय काय? सर्टिफिकेट मिळाल्यानंतर. तुम्हाला काय सांगा आणि काय बोलायचं? त्याच्या कष्टाचं फळ त्याला मिळालं. त्यानं फार मेहनत केली होती. बरोबर. आणि तुमच्या सगळ्यांची साथ त्याला मिळाली हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. भावानं माझं स्वप्न पूर्ण केले, हां, महत्वाचा विषय. आणि म्हणजे कष्टाचं चीज झालंय त्याच्या म्हणजे खाकी दुसरी घराला आणली. हां, खाकी. स्वप्न माझं जे होतं ते पूर्ण केले भावानं. लय भारी असं म्हणजे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपलं जे स्वप्न जे पूर्ण करायला त्यावेळी आनंद वाटतोय की बाबा आपणच पोलीस झाले असं वाटतंय आणि खरोखर लय भारी वाटतंय. अमर, तुला काय सांगायचं आहे? आता म्हणजे आम्ही शब्दात काय सांगू शकत नाही आहे. एवढा म्हणजे आनंद झाला. आणि घरात एखादं पोलीस झालं ना की मन भरून येते की म्हणजे इतकी भारी वाटते की नाही आपण म्हणजे वेगळ्या. आता तुम्हाला 2 दिवस 3 दिवस झाला असा आनंदाचा दिवस एक मोठा असं वाटला का नाही? हो, काय म्हणजे सांगण्याच्या पलीकडलाच आनंद आहे घरात. तुम्हाला काय म्हणायचं आहे? मला काय माझ्या लेखानं स्वप्न माझं पूर्ण केलं. हो काय? तुम्हाला म्हणजे सगळ्या तुमच्या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा. आणि धीरज, तुला पण पुढच्या भावी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा. जिथं तू जाशील तिथं चांगली कामं कर आणि आमच्या सगळ्यांची आठवण तिथे ठेव फक्त. आणि तुला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. सर्वांनी साथ दिली, चांगली आशीर्वाद राहिला त्यांचा सर्वांचा, एवढंच बोलायचं. आणि इथनं पुढे काय परीक्षा द्यायची इच्छा आहे का? आणि डिपार्टमेंटमधून परीक्षा एक्झाम देत नाही. आणि तुला म्हणजे काम करत असताना तुला खाकी तुझ्याकडे होतीच अगोदर का? असं प्रत्येक वाटतं का ड्युटी जाताना वाटतं काय खरोखर आपण आता पोलीस होऊनच जायचं असं कधी वाटलं का नाही? 100% पहिल्यापासूनच जिद्द होती खाकीची ती पूर्ण झाली आता. धीरज भाऊनी माझं लग्न झाल्यापासून मी बघतोय धीरज भाऊंचा प्रवास म्हणजे रात्री 2-2 वाजेपर्यंत अभ्यास करत बसायचं. त्यामुळे त्यांचा कष्टाचं चीज झाले. त्यामुळे आम्हाला पण एकदम असं भारी वाटायला लागले, फिलिंग ढगात आहे. म्हणजे भाऊ आपला पोलीस झाला असं म्हणायचं सर. तुम्हाला काय सांगायचं आहे? आम्हाला खूप आनंद झाला आणि धीरज भाऊनी एवढं कष्ट केले की त्यांच्या कष्टाचे फळ शेवटी त्यांना मिळालं आणि आम्हा सर्वांचं स्वप्न पूर्ण केलं. आणि सगळी तुमची पण स्वप्न 100% पूर्ण होणार का? अडचण तुला काय सांगायचं आहे? आम्ही आता इतका वर्ष बघत आलो त्याचं कष्ट, त्याची मेहनत. म्हणजे या अर्थाने कुठं तर 12 वर्षाच्या संघर्षाला आज पूर्णविराम मिळाला. एका अर्थी दिदीचं, आबाचं, मम्मीचं, आबुदांचं एक स्वप्न होतं की बाबा ह्यो भरती व्हावा, घरात एखादा पुरुष असावा असं वाटत होतं. पण ते पोलीस भरती लागली, त्यानंतर ते फिजिकल झालं किंवा परीक्षा वगैरे झाल्या, निकालाची अपेक्षा रोजच्या रोज आम्हाला वाढत होती. आज लागेल, उद्या लागेल, परवा दिवशी लागेल. पण शेवटी तो जो आमचा आनंद आम्ही जे असा ओढ धरून ठेवलेला मनात, तो आम्हाला कधी असा बाहेर पडून चालता. कारण सगळ्यांची इच्छा एकच होती की बाबा
निकाल लागावा, आमच्या अंगावर गुलाल पडावा. जेवढं ह्यो खुश नाही त्यापेक्षा आम्ही जास्त खुश झालो. मल्लेच बारे की कारण आमची इच्छा होती बाबा आमचा आता कसं म्हणजे कोणतरी आमच्यातला पोलीस होणार हे आम्हाला अभिमान होता आणि स्वप्न होते त्याचं. त्याची मेहनत, त्याचं कष्ट, त्या सगळ्या कष्टाला त्या शेवटी यश आलं आणि शेवटी ते मुंबई पोलीस झाला आणि आमच्या सर्वांची जी स्वप्न होती ती तिने या अर्थाने पूर्ण केली. धीरजनं आता इतकी वर्ष आमच्या म्हणजे इथं येऊन राहिला, त्यापासून म्हणजे लहान भाऊच माझा तो. आणि मला पहिल्यांदा वाटत धीरज इथलं इथं हासूर मधला जाय असं मला वाटत. हासूर आता अजून बी म्हणजे ओळखतीची हासूर आमच्या नावानंच ओळखतीची निर्माण झाली हासूरमध्ये. 100% कोणी जरी म्हणलं तरी कानवडी घराण्यातलाच ते आहे असं वाटते लोकांना, हासूरमध्ये लोकांना. म्हणजे एवढी त्याचं मित्रमंडळी त्याने जमा केलीत. आमच्यापेक्षा लोक आता त्याला जास्त ओळखू लागले आहेत बरोबरच आहे की. हासूरमध्ये. हो. आणि स्वप्न त्यानं माझं पूर्ण केले म्हणजे आमचं पूर्ण झालं. आणि महत्त्वाचे म्हणजे आपली जी ओळख असते ती आपण ज्यावेळी घरात आणि नुसतं सामान्य असतो त्यावेळी ओळख नसते आणि आपण असं काहीतरी नवीन काहीतरी करतो ते ॲटोमॅटिकच ओळख तयार होते. म्हणजे धीरज गतीन धीरजची ओळख म्हणजे थोडीफार म्हणजे लोकांनी आहे, परंतु धीरज आता ज्यावेळी पोलीस झाला त्यावेळी आता मला वाटतं गावाला समजला म्हणजे धीरज म्हणजे कोण आहे. म्हणजे आता ह्या व्हिडिओमधून तुम्हाला एकच सांगायचं आहे की आपण कष्ट केलं की आपलं नाव केलं, आपण कुठेतरी जॉब लागलो तर आपलं स्वतः नाव तयार होतं. हेच मला सांगायचं आहे तुम्हाला. हा अगदी धीरज गतीत. त्यामुळे अभ्यास करा, आईवडिलांचा ऐका आणि पुढे सक्सेस व्हा. धीरज भाऊ म्हणजे असे एक व्यक्ती आहे, लहान असल्यापासून कधीही काम सांगितलं तर नाही म्हणायचं नाहीत. अभ्यास करायचं, काम करायचं. हे भाऊ जे मावस भाऊ आहेत असं वाटत नाहीत किंवा हे परकाय आम्हाला सुद्धा वाटत नाही कधी की आपलाच आहे असं लहान असल्यापासून वाटते. आणि इतकं चांगलं आहे, तिने मेहनत पण केली, अभ्यास केला, भावांचं ऐकलं, सगळ्यांचं ऐकलं. परत सगळ्यासनी लहान पोरासनी चांगलं सांगतात, कावलं तरी कधी राग आम्हाला आला नाही. पोरासनी चांगलं सांगतात की अभ्यास करा, काहीतरी नाव मिळवा. इतके वर्ष आपण अभ्यास करतात खरं खचलं नाहीत कधीच. आपण अभ्यास करतच राहिले, त्यासनी यश मिळाले. आमचा सगळ्यांचा आशीर्वाद मिळाला. आम्हाला इतका आनंद होतोय की तुम्हाला सांगण्याच्या पलीकडचा आनंद होतो. तुमच्या वडिलांनी आता जर वडील तुमचं असत तर तुम्हाला कसं वाटलं असं? धीरजचं काम झालं कसं वाटलं असं? हो, आमचं वडील मी वडिलांनी मी तुमच्या बघितले, मी लहान होतो त्यावेळी अशी जी घटना घडली त्यावेळी मी बघितले, परंतु तुम्हाला म्हणजे बघितल्या मला वडिलांनी तुमची आठवण होत्या 100%. कारण मी त्यांना बघितले. म्हणजे आता या क्षणाला कसं वाटलं असेल त्यासनी? म्हणजे ते असतं तर काय बोललं असतात? त्यांच्या आनंद गगनात मावलाच नसता. हां, त्यांचा बोलका स्वभाव होता, लक्षात ठेवून घ्या. असं काय नव्हतं, ते बोलका स्वभाव होता. आमच्या हॉटेलमध्ये माझा हॉटेल पहिला असायचं, हॉटेलमध्ये यायचं आणि म्हणजे हसरा चेहरा त्यांचा होता. मला हसरा चेहरा मला दिसतो ते कायम. ते काय सांगतील असं वाटतं धीरजबद्दल आता? आणि त्यांच्या आठवणी कायमस्वरूपी राहतील. आणि खरोखर धीरजचं इथनं पुढचं मी कौतुक करेन. जिथं जाईल तिथं तो सुखी राहील आणि घराला असे पण सुखी ठेवल. आणि एवढंच मी 2 शब्द बोलून आता सगळीच आपण इमोशनल झालोय. तुम्हाला काय धीरजबद्दल सांगायचं? धीरज म्हणजे एक अशी व्यक्ती आहे की जिथं जाईल तिथं तो ह्याचं असं चांदीचं सोनं करणारं पोरगं होतं. आणि त्यानं लहानपणापासून जे बिनबाचं पोरगं होतं, 9 महिन्याचं मूल असल्यापासून त्यानं म्हणजे बाबाचा त्याला हे नाही बघितलेलं पण नाही त्यानं म्हणायचं काय. खरं त्यानं आईची परत बहिणी भावंडांची सगळ्यांची त्यानं जाण ठेवून त्यानं इतकं चीज केले. कुणाचं काम त्यानं नाही असं म्हणलं नाही, प्रत्येकाचं काम केलं, प्रत्येकाला येणं जाणं सगळ्यांचं त्यानं हे केले. आणि त्यातूनही त्याचा सगळ्यांचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी राहिला. त्यानं मेहनत घेतली आणि त्याला आज त्याचं हे मिळालं, चीज मिळालं. जास्त करून त्यांच्या भावांची मावशीची साथ. आणि मला आता म्हणजे समजलं मामींच्याकडनं वडील म्हणजे छत्र हरवलं. वडिलांचं छत्र हरवणं म्हणजे लय मोठं काम असतं. आणि तुम्ही सगळे आहे ते घरातले त्यांचे वडील झाला आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि म्हणजे वडिलांचं छत्र हरवणं म्हणजे सगळ्यात मोठं दुःख सगळ्यात आहे. आणि ते पचवता येत नाही, कारण ज्यांचे वडील गेले त्याची त्याची कल्पना आहे. ज्यांचे वडील आहेत त्याचे मी नुसतं बोलत आहे, परंतु ज्याचे वडील आहेत त्याची कल्पना काही नसते. ज्यांचे वडील गेलेले असतात आणि खरोखर वडील नसताना ह्या सगळ्यांच्या पाठीमागे तू पोलीस झाला आहेस. खरोखर तुझं अभिमानास्पद आहे. आणि म्हणजे तुमच्या वडिलांच्या तुला आठवणी थोड्याफार का आहेत काय तशा? का म्हणजे काय आठवते वडिलांचं तुला? नाही एवढं जास्त मी बी पाहिलं पण नाही लहानपणी. मी 9 महिन्यात असतानाच वाढलं. हो म्हणा. आठवतच नाही मला.
मग वडिलांनी तुला काय सांगायचं आहे तुझ्या? आता मी माझी इच्छा पूर्ण केली. हां त्यांना मी म्हणजे बघू शकलो नाही हेच मला हे वाटते खंत राहते काय. नाही असू दे, तुमचे वडील आहे ते ह्या सगळ्या लोकांच्यातच बघायचं आहे आपण. आणि इथंच 2 मिनटं शब्द संपवतो. नमस्कार. इमोशनल झाला सोडलं.